आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। राजकारणामध्ये आल्यापासून मी पक्ष बदलला नाही, तर माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झाला नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून व्हिडिओ ट्विट। अजितदादांवर मोदी फडणवीसांकडून भ्रष्टाचाराचे आरोप, त्यावर भाजपनं उत्तर दिलं पाहिजे। अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। काकांचा मूळ पक्ष चोरला, पक्ष चोरल्याबद्दल अजितदादांना खंत खेद वाटला पाहिजे। राऊतांची अजित पवारांवर टीका। पक्ष बदलला नाही, पण पक्ष आपल्या काकांचा मूळ पक्ष त्यांनी चोरला आणि त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे। तेव्हा जरा जपून बोला, लोक ऐकतायत आणि लोकांना समजतायत। वसंत मोरेंचा लवकरच ठाकरे गटामध्ये प्रवेश। संजय राऊतांची माहिती। वसंत मोरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार। अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्याबाबत आज निर्णय होणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार। राज्य मंत्रिमंडळाची आज संध्याकाळी बैठक होणार। विधान परिषद सभापती निवडीबाबत बैठकीमध्ये चर्चेची शक्यता। सभापती पदावर भाजपचा दावा कायम। ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची बैठक। हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तारांच्या उपस्थितीमध्ये बैठक, चर्चेला उधाण। जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटलो, कुणीतरी लपून छपून फोटो काढले, खोडसाळपणा केला। नागेश पाटील आष्टीकर यांची भेटीवर प्रतिक्रिया। तर मी हिंगोलीचा पालकमंत्री, त्यामुळे खासदारांशी भेट झाली, अब्दुल सत्तारांचं वक्तव्य। मी विधायक आहे, मला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटावंच लागणार आहे, या न्याय मंदिरामध्ये यावंच लागणार आहे। असं कसं म्हणता तुम्ही? त्याला असं उगा छोट्या गोष्टीला बत्ताकड बनवलंय। कोणीतरी उगा आपला लपून छपून कोणतरी खोडसाळ माणसांचे फोटो काढलेला आहे। गुहागर विधानसभा मनसे स्वतंत्रपणे लढणार। राज ठाकरेंकडे संपर्क प्रमुख प्रमोद गांधींच्या नावाची शिफारस केली जाणार। मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांची माहिती।